घरात पाण्याची गळती किंवा ओलावा लक्ष्मी मातेला नाराज करू शकते। आपल्या घरात बसवा भारतात सर्वाधिक विकले जाणारे टेक्समो पाइप्स अँड प्रोडक्ट्स लिमिटेडचे लीक प्रूफ पाइप्स अँड बाथरूम फिटिंग्स आणि या दिवाळीत करा लक्ष्मीला प्रसन्न। टेक्समो पाइप्स अँड प्रोडक्ट्स, अ कंप्लीट सॅनिटरी। 8 जून पासून बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहे। शेतकऱ्यांच्या, दिव्यांगांच्या विविध मागण्या त्यांच्या आहेत। आज 5 दिवस झाले पोटात अन्न सुद्धा त्यांच्या नाहीत आणि सातत्यानं महाराष्ट्रभरातून त्यांना या अन्नत्याग आंदोलनात पाठिंबा मिळतोय। प्रहारचे कार्यकर्ते तसे शेतकरी, अनेक शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत। आपल्याला माहिती आहे आज रास्ता रोको आंदोलन झालं होतं आणि लगेच या प्रहार कार्यकर्त्यांनी आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वात टावरवर, मोठ्या टावरवर चढून त्यांनी आंदोलन केलं आणि इथे बाजार समिती ठिय्या सुद्धा मांडलेला आहे। काय मागण्या का ते या मोठ्या आंदोलनाला बसलेले आहे, काय सांगण्यात येतं? आमचं एवढंच म्हणणं आहे, आमचा नेता शेतकऱ्याचा कैवारी, शेतकऱ्यासाठी भांडणारा एकच नेता बच्चू कडू। आज तो माणूस 5 दिवसापासून अन्न नाही, त्या माणसाच्या पोटात पाणी येत असेल ठीक आहे, अन्न नाही, छोटंसं ग्लुकोजही घेतलं नाही। त्या माणसासाठी तुम्ही कधी लढत ना तर मग कोणासाठी लढता? आज मोठ्या प्रमाणात इथं आमचं बसायचं कारण हे कॉटन मार्केटला की गोरगरीब लोक जे आहेत आमचे, ज्यांच्यापाशी मोबाईल नाही, शेतकरी त्यांच्यापाशी मोबाईल नाही, त्यांना जे बच्चू कडूचे व्हिडिओ दिसत नाही, त्यांना आम्हाला जागृत करायसाठी आम्ही इथं की बाबा आपला नेता काय, कोणत्या लेवलवर आपल्यासाठी भांडून आला, तुम्ही जागृत व्हा। उग्र आंदोलन होत आहे। आजच अमरावती ते नागपूर रस्ता ब्लॉक केला, याच्यापेक्षा उग्र होती। अर्धनग्न आंदोलन लोकांनी जमिनीत गाळून घेतलंय। तहसीलदार साहेब कधी आज भेटले नाहीत तर मी स्वतः जाऊन मुंडन करणार आहे तहसीलदार तुमचं त्यांच्या खुर्चीवर। सामान्य शेतकऱ्यांची कैवारी बच्चू कडू गेल्या 5 दिवसापासून मुंबई येथे उपोषणाला आलेले आहे। बच्चू कडूंनी जास्त त्यांना म्हणजे मागण्या केल्याने फक्त कर्जमाफी व लोकांना 6,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे यासाठी बच्चू कडू उपोषणाला बसले आहे। तरी सरकार त्यांची दखल घेतली नाही। उद्यापासून आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करणार आहोत आणि उद्या आम्ही आत्मदानाचा इशारा साहेबांना देणार आहोत। आपण बघतोय किती मोठं उग्र स्वरूप आंदोलन घेत आहे, आंदोलन पेटत आहे, धगधगत आहे, अख्खा महाराष्ट्र आज पेटून उठलेला दिसतो आहे। जर सरकारने, प्रशासनाने तात्काळ दखल जर घेतली नाही तर आंदोलन कशा पद्धतीचं राहील, कोणतं उग्र रूप धारण करेल हे येणारा काळ सांगेल। आणखी बोलतात माझ्यासोबत कार्यकर्ते। माझ्या गावचा कास्तकार माझ्या आता जवळ येऊन बसलेला आहे, कोण बसलेला आहे इथं, आम्ही आंदोलन केलं म्हणून त्या माणसाला माहीत झालं कास्तकाराले किंवा इथं काहीतरी आपल्याबद्दल आहे। बोला दे माझा ऋषी सूरज भैया सूरज भैया बच्चू कडू आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे। सरकारला कोणत्याही प्रकारची जाग आलेली नाही आहे। बच्चू कडूच्या पोटात कण नाही आहे। 5 दिवस झालेले आहे आज। सरकार कोणत्या प्रकारचं त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे। त्याच्या संबंधात आज आम्ही कॉटन मार्केटच्या सर्वात टावरवर चढून आत्मदानाचा
इकडे या, असे पहा थोडंसं. हे बाबा, भावांनो इकडे